मध्ये आणि मी देवाची स्तुती करते तुम्हा सर्वांबद्दल जे सर्व गोष्टींवर मात करून आज वेळेवर इथं आलेले आहेत आणि देवाला हे आवडणार आहे हे निश्चित आहे आणि असे लोकच बायबलमध्ये धन्य म्हटलेले आहेत आणि देवबाप आपल्याला सर्वांना चालवत आहे याबद्दल आपण देवाचे आभार मानू आणि जे येत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. यावेळेला आपण प्रार्थनेत जाऊ. हे देवपा, यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत प्रभू, मिळून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुलाच मान महिमा आणि गौरव अर्पित करतो प्रभू. खरोखर तू आमचा महान परमेश्वर आहेस, स्तुतीस पात्र, भयास योग्य असा एकमात्र तू देव आहेस प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला ही सुंदरशी संधी दिली की आम्ही सर्वांनी एकत्रित या भक्तीमध्ये यावं, आम्ही आत्मेन खरेपणाने ही भक्ती करावी, म्हणून तू आमचं साह्य मदत कर. विशेष करून जे काही इथं होईल प्रभू, सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे. तू तुझ्या क्रूसाच्या मागे आम्हाला लपव प्रभू. आम्ही कोणी नाही, आम्ही क्षुल्लक आहोत, पण प्रभू आमची स्तुती तू मान्य करून घे. आम्ही हीच प्रार्थना करतो की जी आमची पूर्ण भक्ती आहे, प्रार्थना, वचन, संदेश, सर्व काही प्रभू, कॉयरचे गीत, सर्व काही तू आशीर्वादित कर आणि तुझ्याच गौरवासाठी हे सर्व होऊ दे. पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो, तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण शास्त्र वाचणार आहोत आणि हे आळीपाळीने राहणार आहे. स्तोत्र 32 आणि मी अंजलीबाई डोंगरदिवे यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि ह्या स्तोत्रामध्ये चालवावं. मंडळीलाही विनंती करते की त्यांनी वचनाला मान देण्यासाठी उभं राहावं आणि हे जे स्तोत्र आहे ह्याच्या शब्दांकडे लक्ष करा. ह्यातली सर्वात चांगली गोष्ट ही आहे की इथं लिहिलेलं आहे की धन्य तो पुरुष आहे की ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. असं नाही म्हटलेलं की ज्याने पाप केलं नाही तो धन्य, आणि ही आपल्यासाठी धन्यता आहे. आपण स्तोत्रसंहिता 32 आळीपाळीने वाचूया. आणि ह्या स्तोत्राचं शीर्षक आहे क्षमेची थोरवी. म्हणजे देवपाने आपल्याला क्षमा केली त्याच्याविषयी हे गौरवपद स्तोत्र आहे. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्ण्यामुळे माझे हाडे जीर्ण झाली. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या दोषापासून, माझ्या पाप दोषाची क्षमा केली. तू माझे असे स्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला वेढीशील. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवळण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामुग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावायची नाहीत. आणि शेवटचं आपण सगळे मिळूनच बोलणार आहोत, कारण आपल्यासाठीच ते आहे. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. देवबाप वाचलेली वचनं आशीर्वादित करा. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनेच्या ज्या विनंत्या आहेत त्या आपण दरवेळेला वाचत असतो आणि विशेष करून मुद्दाहून आपण ते वाचतो, कारण त्याच वेळेला आपण ह्या विनंत्या देवाला सादर करीत असतो. कारण प्रार्थना करताना ह्या सर्वांची नावं लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे प्रार्थना करणं
शक्य नाही. तर हीच प्रार्थना जे नाव मी वाचत आहे हे आपण देवाला सादर करीत आहोत. संध्याबाई भोसले आहेत, ब्रदर विवेक निर्मळ, ब्रदर जी.आर. जाधव, ब्रदर मुकेश इंगल्स, रंजनाबाई साळवी, मेघनाबाई इंगल्स, रेव्हरंड स्टीव्ह झुमाळ, ब्रदर बिपिन निर्मळ, ब्रदर प्रल्हाद इंगल्स, मंदाकिनीबाई खरात, डॉक्टर वैशाली बनसोड, त्यानंतर श्रीमती प्रीताबाई साबळे, आबादास भालेराव, त्यानंतर ब्रदर सुधीर भालेराव, ब्रदर शमुवेल डोंगरदिवे, त्यानंतर मीनाबाई बनसोड, श्रेयसी सराफ, साक्षी बर्डे, त्यानंतर ब्रदर शरद कसबे, अर्चनाताई सातपुते यांचे ते वडील आहेत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. त्यानंतर खंडागळे गुरुजी, सोनू गिरी याच्यासाठी आपण मागच्या रविवारपासून प्रार्थना करीत आहोत. तो लहान 2 वर्षाचा मुलगा, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वजन पडलं, वजनाचं काही सांगता येत नाही, पण तेव्हापासून तो बेशुद्ध होता आणि असं ऐकायला मिळालं की आपण सर्वांनी त्याच्यासाठी मागच्या रविवारी प्रार्थना केली आणि नंतर थोड्याच वेळामध्ये मेसेज आला की तो शुद्धीवर आलेला आहे. तर देवाची स्तुती असो आणि आपण कंटिन्यू त्या बाळासाठी प्रार्थना कर. त्यानंतर श्रीमती संजिनीबाई पवार, ललिताबाई गोपने पाळखीनबाई, त्यानंतर सुमित प्रियंका डोंगरदिवे यांना पुत्र झालेला आहे मागील दिवसांमध्ये, पण लहान बाळ इन्क्युबेटरमध्ये आहे आणि त्याला ऑक्सिजन वगैरे चालू आहे, त्याच्यासाठी विशेष आपण प्रार्थना देखील करणार आहोत. त्यानंतर उपकारस्तुतीची प्रार्थना आहे आणि ती उपकारस्तुती ही आहे की मिसेस किरण संजय डोंगरदिवे यांना शैक्षणिक आणि रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामामध्ये अखंड आणि उत्कृष्ट सेवेसाठी प्रशस्तीपत्र 15 ऑगस्ट रोजी डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याद्वारे मिळालेलं आहे. तर अभिनंदन, गॉड ब्लेस यू. आनंद वाटतो ज्यावेळेला आपले लोक अशा रीतीने प्रगती करतात आणि त्यांना शासनाकडून प्रशस्तीपत्र मिळतं त्यावेळेला. त्यानंतर घोंगडे कुटुंबासाठी देखील प्रार्थना करू. आता विनंती आलेली आहे. वाढदिवस झालेले मागील दिवसामध्ये ब्रदर अशोक हिरे आहे, त्यानंतर सिओना निक्की इंगल्स आहेत, ब्रदर स्वार्तिक डोंगरदिवे बुलढाणा, त्यानंतर जीवन गायकवाड. मागच्याच रविवारी प्रार्थना व्हायला पाहिजे होती कारण त्याच्या अगोदरच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस झाला आणि ही इज डुईंग वेल आणि त्या ठिकाणी तो चांगला आहे, सुखरूप आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी स्वतः जेवण पकवून खातो आहे. त्यानंतर इथेन सिदोन शेजुळे, त्याचा देखील आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. आणि जे सगळे नावं वाचले तुम्हाला वाढदिवस सुखाचा जाओ, देवबाप तुम्हाला भरपूर मोठा आशीर्वाद देव. आणि त्यानंतर लग्नाचा वाढदिवस आहे मिस्टर अँड मिसेस सचिन आणि अपेक्षा काळे, आणि तुम्हाला देखील लग्नाचा वाढदिवस सुखाचा जाओ. गॉड ब्लेस यू. ही आपली प्रार्थनेची वेळ आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही समोर येऊ शकता, आपल्या विनंत्या गरजा प्रभूला सांगू शकता, आपलं मन प्रभूच्या समोर आपण खुलं करू शकतो आणि आपल्या प्रार्थना देवाला सकाळी आपण सादर करूया. हे आमच्या पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो कारण तू आमचा महान जिवंत देवबाप आहेस. मागील दिवसामध्ये तू आम्हाला सांभाळलंस, तुझी दया कृपा आमच्यावर होती प्रभू. आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवल्यास. या सर्वाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू देवा. आज तू आम्हाला पुन्हा एकवार एकत्रित भक्तीची संधी दिलेली याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभुदेवा, आम्ही तुला विनंती करतो की आज आमची भक्ती ही तुला आवडणारी भक्ती असू दे.
अंतःकरणापासून खरेपणाने आत्म्याने केलेली भक्ती असू दे. आणि आज प्रभू त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, शक्ती दे, ज्ञान बुद्धी शहाणपण तू दे. जर आज आमच्या मनामध्ये आमच्या काही योजना असतील, काही विचार असतील, तर हे सर्व दूर करण्यासाठी देखील तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. आणि अंतःकरणापासून आणि मुक्त कंठाने प्रभू आम्ही तुझी भक्ती करण्यास आम्हाला तू सहाय्य कर प्रभू, हीच विनंती करतो. ज्या प्रियजनांचे नाव आज आम्ही वाचलेले आहेत प्रभू देवा, त्या प्रत्येकाला तू आज सकाळी स्पर्श कर, आशीर्वाद तू दे प्रभू देवा. आणि त्यांना त्यांच्या अडचणीमधून, आजारामधून, संकटामधून प्रभू तू बाहेर काढ, अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या प्रार्थना तू ऐकत आहे प्रभू देवा. सोनू बाळाला तू मागील दिवसामध्ये स्पर्श केला, आरोग्य देते, आम्ही तुझे आभार मानतो. अजूनही जी काही रिकव्हरी असेल प्रभू ती देखील लवकरात लवकर पूर्ण होईल, चांगला होईल, तो आपल्या पायावर उभा राहील, अशी कृपा तू कर. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये प्रभू जे लोक उन्नती करतात, त्यांचे प्रशंसा होते, त्यांना प्रशस्तीपत्र मिळतं प्रभू, किरणबाई यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू देवा, ज्या प्रियजनांचे वाढदिवस मागील दिवसामध्ये झालेले आहेत, आज आहे, त्या सर्वांना तू आशीर्वाद तू दे, तुझी दयाकृपा त्यांच्यावर असू दे, तुझ्या आशीर्वादाने त्यांचं जीवन भरलेलं असू दे, त्यांना उदंड आयुष्य तू दे प्रभू देवा. तुझ्या वचनामधील जे सर्व आशीर्वाद आहेत, अभिवचनं आहेत, ते त्यांना प्रभू त्यांच्या जीवनामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवायला मिळतील, अशी कृपा तू कर प्रभू. ज्या प्रियजनांचा लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांनाही प्रभू ब्रदर सचिन आणि अपेक्षा काळे, त्यांनाही तुझ्या हातामध्ये देतो, त्यांनाही आशीर्वाद दे, त्यांचंही कौटुंबिक जीवन तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझा वरदस त्यांच्यावर असू दे प्रभू देवा. आम्ही तुला विनंती करतो, विशेष रीतीने आमच्या मंडळीला तू आत्मिक आशीर्वाद तू दे. आणि या दिवसामध्ये प्रभू आमचे नेत्र हे तुझ्यावर खेळलेले असावेत, तुला भिवून आम्ही वागावं, धार्मिक आणि पवित्र जीवन प्रभू आम्ही जगावं, तुझे नियम आम्ही पाळावं, तुझं देणं आम्ही नियमित द्यावं, आणि प्रभू तुझ्या मार्गात आणि प्रकाशात आम्ही चालावं, म्हणून तो आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. आमच्यातील कोणाचाही नाश होणार नाही, तर प्रभू देवा आम्ही प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हे तुझ्यामध्ये असेल आणि तारण पावलेलं असेल, असं तो होऊ दे. आज जर आमच्यामधून कोणी प्रभू निद्रिस्त असेल, निष्काळजी असेल, आपल्याच मार्गात, आपल्याच पापामध्ये किंवा व्यसनामध्ये असेल, तर प्रभू देवा आज त्या व्यक्तीवर, त्या कुटुंबावर तू दया कर, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो प्रभू देवा. इथून पुढचा जो काही आमचा भक्तीचा भाग आहे, तो देखील तू आशीर्वादित कर आणि ती भक्ती खऱ्यापणाने करण्यास आमचं सहाय्य कर. आज वेदीवर जे प्रियजन आहेत प्रभू, त्यांच्या काही विनंती आणि प्रार्थना चालू आहेत, आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की प्रभू तू ऐकल्याशिवाय राहणार नाही. प्रभू देवा, त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, त्यांची ही विनंती, प्रार्थना तू मान्य करून घे. ये प्रभू आमचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण गीत गाणार आहोत, मंडळीचं गीत, प्रभूची प्रीती पतितावरी. क्वायर समोर येईल, क्वायरच्या सोबत आपण हे गीत गाऊ. आणि मला असं वाटतं की आपण उभं राहून हे गीत गायलं तर अतिशय चांगलं होईल. प्रभूची प्रीती पतितावरी. सुवार्ता
आत्ताच आपण गीत गायलं आणि ह्यामध्ये आपण शेवटचं जे कडवं गायलं त्यामध्ये आपण असं गायलं की आपण स्वर्गात जाणार आणि ख्रिस्ताची अपरिमित प्रीती गाणार. तर त्यासाठीच आपण चर्चला येतो की आपली तयारी व्हावी स्वर्गात जाण्यासाठी आणि आपल्याला तिथं जाता यावं आणि आपल्याला जेव्हा आपण ह्या जगात ख्रिस्ता समान जीवन जगू तेव्हाच जाता येईल. तर त्यासाठीच हे चर्च आहे. मंडळीला विनंती आहे की त्यांनी बसावं. यावेळेला पुढील आठवड्याच्या आणि पुढील दिवसांच्या काही अनाउन्समेंट्स ज्या आहेत त्या मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. आज संध्याकाळी 5 वाजता युवकांची सभा या ठिकाणी होईल. सोमवारी 6 वाजता गुगल मीटवर आपली ख्रिस्त वार्ता संघाची सभा असते ती होईल. बुधवारी 7 वाजता गुगल मीटवर बुधवारची सभा असते. आणि पुन्हा एक वार मी विनंती करतो, आपल्याला आव्हान करतो की जर अजूनही आपण ह्या मीटिंगला जॉईन होत नसाल तर कृपा करून जॉईन व्हा. अतिशय चांगला आनंदात आणि आशीर्वादित हा वेळ जातो. देवाचं वचन आणि सहभागिता आपल्याला ऑनलाईनच्याद्वारे प्राप्त होते. तर कृपा करून तुम्ही याकडं लक्ष द्या, मन घाला, वेळ काढा. आणि तुमचा वेळ असं कधीही होणार नाही की तुम्ही म्हणाल की माझा वेळ व्यर्थ गेला आणि मला काही शिकायला मिळालं नाही, मला काही आशीर्वाद मिळाला नाही. त्यानंतर आपल्या सर्व भागामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रार्थनेचे ग्रुप दर आठवड्यामध्ये होत असतात ते देखील होतील. आणि ज्या प्रार्थनेचे जे गट आहेत आणि त्यांचे जे लीडर्स आहेत, संबंधित लोक आहेत, त्यांनी त्याकडं लक्ष द्यावं आणि ते देत आहेत आणि प्रार्थना होत आहे. देवाची स्तुती असो.
TWRची जी बायबल क्विज होणार आहे सप्टेंबर 15 आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी काही हस्तपत्रिका अवेलेबल आहेत आणि चर्च सुटल्यानंतर जर तुम्ही पाळकीणबाईला भेटलात तर तुम्हाला त्या मिळू शकतील. त्यानंतर 16 आणि 17 सप्टेंबर या दिवशी महासेवा फाउंडेशन आयोजित महिला सभा आयोजित केल्या गेलेली आहे. नोंदणी 400 रुपये आहे. संपर्क मिसेस गाथा वाघमारे यांचा आहे आणि त्यांचा नंबर आपण मागच्या वेळेला तुम्हाला सांगितला होता. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चर्च सुटल्यानंतर माझ्याकडं घेऊन शकता. बरं, येण्याप्रमाणे आपल्या ह्या अनाऊन्समेंट आहेत. आणि एक महत्त्वाची, जे बीड बायपास त्या परिसरामध्ये पैठण रोड कांचनवाडी रेल्वे स्टेशन, ही काही बस नाही बरं का, किंवा ऑटो रिक्षा त्या प्रियजनांनी चर्च सुटल्यानंतर या ठिकाणी थांबायचं आहे. त्या परिसरामध्ये पुन्हा वाचतो, बीड बायपास, पैठण रोड, कांचनवाडी आणि रेल्वे स्टेशन. तर एक नवीन योजना आहे त्या लोकांसाठी. त्या भागामध्ये आम्ही काही ॲक्टिव्हिटीज सुरू करायचा आमचा विचार आहे. तर कृपा करून तुम्ही थांबा. तुमचं सहकार्य, तुमचं इन्व्हॉल्वमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्याशिवाय ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येणार नाही. तर आणि त्याचप्रमाणे फ्रायडेला नंदनवन कॉलनीमध्ये ब्रदर शहा यांच्या घरी बायबल स्टडी जी सुरू केलेली आहे ती होईल. तशा प्रकारे त्या ग्रुपवर, नंदनवन कॉलनीच्या ग्रुपवर तुम्हाला सूचना येतीलच. ही आपली स्वागताची वेळ आहे आणि माझ्याकडं काही नावं आलेली आहेत आणि ज्या कुटुंबाने हे नावं दिलेले त्यांना मी पहिले धन्यवाद देतो. कारण अगोदर त्यांची नावं माझ्याकडे येणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर म्हणून आपल्याला चांगल्या रीतीने व्यवस्थित त्यांची नावं समजून घेता येतं आणि त्यांचं वेलकम देखील करता येतं आपल्याला. तर मिसेस डायना हिरे यांचे पुतणे मुंबई या ठिकाणावरून आपल्यामध्ये हजर आहेत आणि ब्रदर जोएल आणि केजिया मूर मुंबई. तर तुम्ही उभे राहाल का? व्हेरी गुड. त्याचप्रमाणे अजून आपल्यामध्ये जरी ते नवीन नाही पण ते काल येऊन भेटले आणि आम्हाला त्यांचंही वेलकम करायची इच्छा आहे. प्रियांका आणि ब्रदर मार्टिन गायकवाड आपले नाही, ते नाशिकचे आहेत. तर ते ओझर नाशिक या ठिकाणं आलेले आहेत. तर अजून यांच्या व्यतिरिक्त कोणी नवीन आहे का पहिल्या प्रथम आपल्या भक्तीमध्ये आलेल्या? तर आम्ही तुमचं स्वागत करतो आणि देवबाप तुम्हाला मोठा आशीर्वाद देव. आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. आणि विशेष रीतीने मी प्रियांका आणि मार्टिन गायकवाड यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही खाली बसू शकता. मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की नाशिक आणि ओझर हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते मंडळीमध्ये ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि प्रियांका त्या ठिकाणी पैसे सांभाळते, म्हणजे खजिनदार आहे. आणि त्यांच्या चर्चने पूर्ण स्वयंपोषित ते चर्च आहे आणि त्यांच्याच चर्चच्या त्या पैशावर आणि आपल्या जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्या मदतीने ते चर्च बांधणार आहे. त्यांनी जागा देखील विकत घेतलेली आहे. त्यांनी विनंती केलेली आहे की आपल्या मंडळीमधील काही जणांना उत्तेजन द्यावं, मंडळीला उत्तेजन द्यावं. तर चर्च सुटल्यानंतर तुम्ही निश्चित प्रियांकाला भेटा आणि तुम्हाला आपल्याला जे काही मदत करता येईल हे मंदिर उभारण्यासाठी तर आपण सढळ हस्ते करूया. ते देखील देवाचंच कार्य आहे आणि आपण एकाच देवाचे लेकरं आहोत, नाही का? आणि म्हणून जरी आपले डिनॉमिनेशन वेगळे असले तरी काही हरकत नाही. आपण सर्व एक आहोत प्रभूमध्ये. देवाची स्तुती असो. तर आपण त्या मंडळीला मदत करूया जेवढी आपल्याला करता येईल तेवढे. यावेळेला आपण क्वायरचं गीत ऐकणार आहोत आणि क्वायर समोर येईल आणि हे गीत सादर करतील आणि आपल्याला श्रद्धा सराव यामध्ये सांगतील आणि त्यानंतर
प्रेज अँड वर्शिपमध्ये देखील आपल्याला ते त्या चालवतील, मार्गदर्शन करतील. हमें ज्ञान दो ए हमारे प्यारे प्रभु कि हम रूहानी जीवन पाए और हम रोज़ अपना क्रूस उठाकर इस जग में तेरे पीछे पीछे आए. महिमा के खुदा प्रभु यीशु मसीह, तेरे नाम की प्रशंसा हो.
अर्पण देखील होईल आणि आपलं वर्शिप सॉन्ग पण कंटिन्यू होणार आहे. तर मंडळीने उभा राहावं आणि मी विनंती करते ब्रदर प्रकाश आणि लवीना खंडागळे हे दान अर्पण घेण्यासाठी मदत करतील. शालोम, शांती और सलाम हे गीत गात असताना आपण सर्वजण आनंदाने एकमेकांना भेटूया, प्रेज द लॉर्ड म्हणूया. देव बापांनी आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केले. त्याच्यासाठी आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला प्रभू परमेश्वर राजांचा राजा आहे, प्रभूंचा तो प्रभू आहे. तो आपल्यासोबत सदा सर्व काळ असतो, त्याची करुणा आपल्यासोबत सदा सर्व काळ असते. गीत गाऊया, राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया, हम आज उसका धन्यवाद करेंगे. उसका धन्यवाद
आपण देवाचा धन्यवाद केलेला आहे. तर या वेळेला आपण देवाचा जय जयकार करूया. त्याला म्हणूया, दे बापा तू महान आहेस, तू अनंत आहेस, तू मुक्ती आहेस, तू शांती आहेस, तू सामर्थ्य आहेस आणि तू विजयी असा दे बाप आहेस. येशू तेरी जय हो, येशू तेरी जय हो. तू महान है, तू अनंत है, येशू तेरी जय हो. मोठ्याने आनंदाने आपण हे गीत गाऊया. आपलं सर्वस्व आज आपण देवाच्या चरणासमोर एकत्र आलेलो असताना त्याच्यासमोर लीन आणि नम्र होऊया. जणू काय आपण एक प्रार्थना करत आहोत आणि त्या पवित्र आत्म्याला आपण आपल्यामध्ये आमंत्रित करत आहोत. पवित्र आत्मा मुझे ले जा तू आज यीशु के चरणों में. पवित्र आत्मा हम घुटने टिकाते हैं, हम सर झुकाते हैं, क्योंकि यीशु तू ही मार्ग है, तू ही सत्य है और तू ही जीवन है. पवित्र आत्मा
आहे. त्याने म्हटले की मी जीवन आहे. येशू आमचा प्रभू आहे. मनापासून गाऊया. मनापासून अंतःकरणाने आपण गाऊया. देवाच्या समक्षतेमध्ये आपण आहोत. खरोखर देवा, आम्ही ह्या वेळेला तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो प्रभू. तुलाच मान देतो, महिमा देतो, गौरव अर्पित करतो. तू आमचा महान महान देव बाप आहेस. आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं आहेस. तू आमचा चांगला परमेश्वर आहेस. तू दयाळू, कृपाळू, मंद क्रोध, सत्यसंपन्न असा देव आहेस प्रभू. जितकी तुझी स्तुती करावी तितकी कमी आहे. शब्द अपुरेत, इतका तू महान देव बाप आहेस. आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं अगदी असणारा असा जिवंत देव बाप आहेस. आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस प्रभू. आम्ही स्तुती करतो तुझी. तुला धन्यवाद देतो प्रभू. तुला धन्य म्हणतो प्रभू. तुझा जय जयकार करतो. तुझ्या नावाला हालेलुया म्हणतो प्रभू. तुला आम्ही उंचवतो प्रभू. जी काय अल्पशी आम्ही स्तुती करत आहोत ती सर्व तू कबूल करून घे. कारण स्तुतीस पात्रान भयास योग्य असा एकमात्र तूच देव आहेस प्रभू. यावेळेला आम्ही प्रार्थना करत आहोत. विशेष करून प्रभू, जी काय आम्ही वर्गणी तुला दिलेली आहे प्रभू, अर्पण दिलेला आहे, त्याचा स्वीकार तू कर प्रभू. त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. त्याचप्रमाणे प्रभू, आजचं जे वचन येणार आहे ते देखील तू आशीर्वादित कर. आमच्यातील प्रत्येकासंगती तू बोल प्रभू. आम्हाला ऐकणारे कान दे. आम्हाला तुझ्या वचनामध्ये रम्मान कर प्रभू. आणि पाळकसाहेबांच्या जिभेला, ओठाला तू स्पर्श कर. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू. होऊ दे की त्यांच्या मुखातून येणारा हा प्रत्येक शब्द फक्त तुझ्या आणि तुझ्याच इच्छेप्रमाणे असेल. जे तुला वाटतं त्यांनी सांगावं तेच सांगण्यासाठी तू त्यांचं साह्य मदत कर प्रभू. आणि प्रभू, आमच्यातील प्रत्येकजण आध्यात्मिक आशीर्वादाने भरतील. कोणीच रिकाम्या हाताने जाणार नाही असं तू कर प्रभू. आमच्यातील प्रत्येकाला प्रभू तू आध्यात्मिक रीतीने वाढव प्रभू. आणि आमचं जीवन तू ख्रिस्तमय असं बनव प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. पुढचा वेळ तुझ्या हाती देतो प्रभू. तुझ्याच गोड व पवित्र नावान मागते म्हणून पाय. आमेन. या वेळेला संडे स्कूलची जी लेकरं आहेत ते संडे स्कूलमध्ये त्यांच्या टीचर बरोबर चालत जातील. यावेळेला आपण संदेश ऐकणार आहोत आणि पाळकसाहेब आपल्याला येऊन संदेश देतील. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. ज्यावेळेला आपण एकत्र येतो
आणि एकत्रित भक्ती करतो, गीत गातो, प्रार्थना करतो, देवाचं वचन आपण ऐकतो. आणि तो जो आनंद आणि तो जो आशीर्वाद असतो पाठोळे, तो चांगला असतो. आणि ह्या दिवसाची आपण वाट पाहत असतो की कधी माझ्या लोकांच्या सोबत, विश्वासणाऱ्या लोकांच्या सोबत आपण एकत्र येऊन त्याची भक्ती करू, त्याची आपण वाट पाहत असतो. आणि हा जो अनुभव आहे भक्तीचा, आशीर्वादाचा, हा आपल्याला कुठेही मिळू शकत नाही. तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कोणत्याही हॉटेलमध्ये जा, रेस्टॉरंटमध्ये जा, कितीही चांगलं महागाचं अन्न खा, हा जो आनंद आहे हा आपल्याला इथेच अनुभवायला मिळतो. त्याचं कारण काय आहे माहीत आहे का? त्याचं कारण एकच आहे, आणि ते कारण म्हणजे आमचा देव हा जिवंत देव आहे आणि त्याची उपस्थिती त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांसोबत आहे. इम्मान्युएल, आम्हाबरोबर देव. आणि म्हणून देवाची स्तुती असो की आपल्याला वेळोवेळी आपल्याला हा अनुभव येत असतो आपल्या भक्तीचा, आशीर्वादाचा. मागील रविवारी आपले प्रांताध्यक्ष साहेब रेव्हरंड PD पाटील आपल्यामध्ये होते आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे. आणि ते आव्हान असं आहे की आपण एक पास्ट्रेट फंड तयार करावा आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये पैसे जमा करावेत आणि आपल्या प्रांतातील पाळक लोकांना त्यामधून मदत व्हावी. तर ते काही आपल्या ज्या चालू आहेत योजना ज्या आहेत त्यांना माहीत नाहीत आणि हळूहळू त्यांना माहीत होतील येणाऱ्या दिवसांमध्ये. मी त्याच वेळेला ते क्लिअर करणार होतो, पण ते राहून गेलं, नाही झालं ते क्लिअर. पण मला सांगू द्या की आपली जी मंडळी आहे दर महिन्यामध्ये आपल्या पाळक लोकांचा पगाराचा निम्मा भाग जवळपास कव्हर करते प्रत्येक पाळकाला आपल्या प्रांतामधील. आणि जवळजवळ 2.5 लाखाच्या वर तो खर्च आहे. खर्च म्हणता येणार नाही, ती सेवा आहे, आत्मिक सेवा आहे देण्याची. आणि त्याबरोबरच आपली जी मंडळी आहे ही मंडळी आपला जो बजेट आहे प्रांताला देत असते. आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10वा भाग म्हणजे तो जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 लाखापर्यंत जातो. आणि म्हणून मला सांगू द्या की आपली मंडळी ही देणारी मंडळी आहे. आणि मी त्यावेळेला आव्हान केलं होतं की वेगळं आपण फंड तयार करण्यापेक्षा प्रत्येकाने आपला पूर्ण जर दशांश दिला तर आपण, मला असं वाटतं महाराष्ट्रातील इतर जे प्रांत आहेत त्यांची पण आपण काळजी घेऊ शकतो. फक्त तुम्ही काय करा, आपला दशांश पूर्ण द्या. आणि आपले लोक देत आहेत, देवाची स्तुती असो. आणि काही लोक दशांशाच्याही पुढे जाऊन देत आहेत आणि तुम्ही पण त्यामध्ये सामील व्हा. हे तुम्हाला सांगायला पाहिजे. काही नवीन फॅमिलीज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. आपला पैसा दर महिन्यामध्ये येतो, दर आठवड्यात येतो आणि घेतो आणि बँकेमध्ये टाकतो आणि घेतो आणि बँकेत टाकतो. पण मला हे सांगितलेलं आहे आणि हे आव्हान आहे की देवाचा पैसा तो माझा नाही, तो पंचमंडळाचा नाही, तो कोणत्याही एका व्यक्तीचा नाही आहे. तो देवाचा पैसा आहे आणि देवाच्या कार्यासाठी तो वापरला गेला पाहिजेत. आणि ज्या वेळेला आम्ही आमचे हात मोकळे करत, मी बघितलेलं आहे, आम्ही स्टडी केलेला आहे पाळकीन महिन्याने, मी जेव्हापासून आपण आपल्या प्रांतामधील पाळक लोकांना देण्याचं करत आहोत, आपल्या प्रांतामधील काही जागा आपण खरीदलेल्या आहेत, काहींना आपण बिल्डिंग बांधून देत आहेत, हळूहळू जसं जसं शक्य होईल तसं तसं, त्यावेळेला आपला पैसा कमी झालेला नाही, तो वाढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला काळजी करायची नाही आहे की आमचं कसं होईल, उद्या आमचं काही झालं तर, आणि आपल्या चर्चन आपल्याला काही मदत लागली तर आणि मग कसं होईल आणि काय होईल, त्याची काही आपल्याला काळजी करायची नाही. कारण काळजी करणारा देव आहे, देवाचा पैसा आहे,
आणि देव ती सगळी काळजी घेणार आहे. तर देवाची स्तुती असो. मला ते सांगायला पाहिजे होतं, कारण काही काही लोकांना आपल्यातील माहिती नाही. पण ज्यांनी जे उभे राहिले, ज्यांनी प्रॉमिसेस दिलेले, तुम्ही द्या. जे दशांशाचे पाकिट आहे त्यावरचं ते दशांशाचं ते खोडा आणि पासरेट फंड म्हणून त्याच्यावर लिहा आणि तो तुम्ही वेगळा द्या, दशांश म्हणून देऊ नका. आणि जे आपले पंचमंडळ आहे आणि आपले जे खजिनदार आहेत त्याची नोंद घेतील. तर तुम्ही जे आपल्याला डी साहेबाने, जे पाटील पायस साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान आपण घेऊ. त्याच्यामध्ये अजून जर तुम्हाला रेग्युलर काही द्यायचं असेल तर तुम्ही अवश्य देऊ शकता. आपली सिरीज चालू आहे, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती कसा असावा, नाही का. हा मॅक्झिमम आवाज आहे का, पाठीमागं येतो का माझा आवाज? मला थोडंसं ताण पडत आहे, थोडंसं वाढवता का? पाठीमागच्या लोकांनी सांगावं. येतं? बरं, मग ऐका बरं का सगळं. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, मी ख्रिस्ती म्हणते बरं का, नामधारी नाही, कमिटेड असावा. कमिटेड व्यक्ती कसा असावा? आपण बघत आहोत बरेचसे मुद्दे आलेले. तो देणारा असावा, चर्चला येणारा रेग्युलर असावा, तो देवाला उपयोगी असावा आणि तो फळ देणारा असावा. मग ती कोणती फळं आहेत हे आपण बघत आहोत. आत्मे जिंकण्याची फळे. आणि त्यानंतर आपण गलतीकरसपत्र 5वा अध्याय आणि 22व्या वचनाकडे आपण वळालो होतो. आणि त्यामधून जे आत्म्याची जी फळं आहेत ती फळं आपण बघत आहोत, नाही का. मग पहिलं फळ कोणतं आहे आत्म्याचं? प्रीती आहे. मग दुसरं कोणतं आहे? आनंद आहे. मग आपण काय बघितलं? शांती आहे. मग काय बघितलं? सहनशीलता आहे. आणि आज काय बघणार आहोत? ममता. कोणाचं नाव नाही ना ममता इकडे? असलं तर सॉरी, तुमच्याबद्दल नाही. मी इंग्लिशमध्ये शब्द बघितला, NIV बायबलमध्ये मी बघितलं, त्या ठिकाणी आहे काइंडनेस. आता ममताळूपणा, कनवाळूपणा आणि दयाळूपणा हे सर्व जुळे बहीण भाऊ आहेत. पण आपण काय करतो की एकाच अर्थाने त्याचा वापर करतो. फारसा आपण शब्द जरी वेगळे आहेत तर. आणि जे भीक मागणारे लोक असतात, साहेब दया करा हो, काय करा? दया करा हो. काही उर्मट भिकारी असतात, ते नाही तसं म्हणा. आणि नाही दिलं तर आपल्याला शिव्या शापही द्यायला तयार असतात. आणि कुठं कुठं आजकाल ते वेगळे 6 नंबरचे लोक उभे असतात. मग आपण देतो, पण बघून देतो. आम्ही पण, मी आणि पाळकीनबाई कुठं जात असलो, कुठं थांबलो तर एखादा म्हातारी व्यक्ती आहे, अपंग आहे आणि ते जर भीक मागत आहेत तर देतात. काही जण धडधाकट चांगले, मग त्यांना नाही देत. का नाही देत? त्यांनी काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे. मग आपण बघून, पण आपल्याला दया येते, आपल्याला दया येते. आणि ही दया आपल्याला यावी म्हणून काही बाया काय करतात? आपल्याजवळ तानेलं बाळ द्यावं साहेब. आपल्याला दया येते. अरे अरे अरे. मग प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा काइंड असायला पाहिजे. ममताळू, दयाळू, कृपाळू, सगळे. आता तिन्ही आपण बहीण भाऊ एकत्रच करू, कारण आपण एकाच अर्थाने ते वापरत असतो बहुतेकदा. आणि त्याचं डिफरन्शिएट किंवा फरक आपण जास्त करत नाही. एकदा असं सांगतात की अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये डाऊनटाऊन म्हणतात, ज्या ठिकाणी सर्व बिझनेसेस चालतात आणि सरकारी ऑफिसेस तिथे असतात डाऊनटाऊन एरिया. त्या ठिकाणी दररोज एक व्यक्ती चांगला सुशिक्षित पैसेवाला श्रीमंत आपली कार लावून आपल्या ऑफिसपर्यंत जात असताना त्यांना त्या ठिकाणी पण होमलेस लोक आहेत, भीक मागणारे आहेत. आणि
वाटेमध्ये त्यांना बरेच काही लोक दिसतात दररोज, आणि प्रत्येकाला तो इग्नोर करून ऑफिस गाठतो. दररोज त्याचं हे चाललं. आणि मग एक दिवस काय झालं की एक वयस्कर बाई जी नेहमी त्यांना पैसे मागायची आणि हे तिला अवॉइड करून जायचे, त्या बाईच्या हातामध्ये कॉफीचा कप होता. आणि हे गृहस्थ नित्य नियमाप्रमाणे गाडी पार्क करून आपल्या ऑफिसकडे चालू आहे. ती बाई समोर येते, तर ह्या गृहस्थाला वाटतंय की ही पुन्हा आपल्याला पैसेच मागायला आलेली आहे. आणि हे वाट चुकवून तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला निघतात. ती म्हणते, ब्रदर, वुड यू लाईक टू हॅव कप ऑफ कॉफी? आणि तो पुढे काही पावलं गेलेले असताना तो थांबतो आणि मागे वळून पाहतो. हीच बाई मला दररोज पैसे मागते, भीक मागणारी, आणि आज मला कॉफी ऑफर करत आहे. आणि मग तो म्हणतो, यस, आय वुड लाईक टू. आणि मग ती दुसऱ्या एका कपामध्ये त्याची कॉफी थोडीशी आणि त्यांना देते. काय सुंदर कॉफी, छान. आणि मग तो म्हणतो त्या बाईला, कॉफी ती प्यायल्यानंतर, खूप छान आहे, थँक्यू, पण का तुम्ही मला ही कॉफी ऑफर करावी? त्या बाईने सांगितलं की दररोज माझ्याजवळ पैसे नसायचे आणि म्हणून मी तुम्हाला मागायचे, पण आज देवाने मला कॉफी घेण्यासाठी पैसे सकाळीच उपलब्ध करून दिले, आणि मला वाटलं की तो माझा आनंद कॉफी पिण्याचा मी एकटीने ठेवू नये, तर तुम्हाला देखील शेअर करावा, कारण तुम्ही दररोज घाईघाईमध्ये ऑफिसमध्ये जाता. मी आता प्रश्न विचारतो, हू इज द काइंड पर्सन? यामध्ये ममताळू किंवा दयाळू व्यक्ती, आता हा इंग्लिश मी आता जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत आणि इंग्लिश मूळ भाषेमधून आणि NIV आणि RSV भाषेमधून जे शब्द आहेत, तो मी काइंडनेस हा शब्द घेऊन डिक्शनरीमध्ये घेतलेले आहेत. त्याचा अर्थ हा आहे, मी अभ्यास केला, फार सोपा आहे. लव इन ॲक्शन. प्रीती ही कृतीमध्ये ज्यावेळेला एखादी व्यक्ती करते, त्यावेळेला तो दयाळूपणा किंवा ममताळूपणा तो आहे. आणि तिने त्यांना सांगितलं की आज मला अगदी अंतःकरणापासून वाटलं की ही कॉफी इतकी सुंदर आणि छान आणि टेस्टी आहे, सकाळच्या ह्या थंडीच्या वेळामध्ये तुम्हाला निश्चित आवडेल, आणि तुम्ही ती प्यालात, त्यामध्ये मला आनंद आहे. कोण आहे दयाळू? कॉफी देणारी स्त्री आहे, नाही का? सगळ्यांचं उत्तर तेच राहील, माझं पण तेच उत्तर आहे. पण त्याच्याही पुढं जाऊन जो तिचा स्वीकार करतो त्या कॉफीचा, तो देखील काइंड पर्सन आहे. त्याच्या ठाई काइंडनेस आहे. तुम्ही आणि मी असतो तर आपण ती कॉफी घेतली असती का? नसती घेतली. त्या व्यक्तीजवळ जी होमलेस आहे, तिच्याजवळ दुर्गंधी आहे, फाटलेले कपडे आहेत, आणि अशी ती बाई तिच्या कपामधला कॉफी आपल्याला ऑफर करते, आपण स्वीकारली असती काय? म्हणजे ती देणारी बाई तर काइंड आहेच, दयाळू तर आहेच, पण तिने दया अशांवर केलेली आहे की ज्यांनी तिच्यावर दया केलेली नाही. ती खरी दया. आलं लक्षात? दयेबद्दल इतके रेफरन्सेस आहेत, ते आपण बघणार आहोत. आणि मला कोण सांगेल की नवीन करारामध्ये याचं उत्तम उदाहरण कुठे आहे,
किंवा काय आहे? हां, व्हेरी गुड. इकडून पण कोणी सांगितलं चांगला शम्रोणी आहे. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि लहानपणापासून आपण ऐकलेली आहे आणि उपदेश ऐकलेले असतील किती आहे. तर हे उदाहरण इतकं उत्तम आणि सुंदर आहे काइंडनेसचं, दयाळूपणाचं, की हे आपण टाकू शकत नाही, बाजूला सारू शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा दयाळूपणा जो आहे तो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपण पापी असता त्याने केलेली दया आपल्यावर. आणि मला हे सांगू द्या की दयेच्या अगोदर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाची प्रीतीचा वास असायलाच पाहिजे. आपल्याला कोणाची दया आपोआप येणार नाही जोपर्यंत आपल्यामध्ये देवाची प्रीती वास करत नाही तोपर्यंत. दयाळू लोक बाहेर पण आहेत, ते पण दया करतात, पण फरक एवढाच आहे की देवाची प्रीती त्यांना कळालेली नाही आणि आपल्यामध्ये फरक हा आहे की देवाची प्रीती आपल्याला कळालेली आहे आणि त्या प्रीतीच्या खातर आम्हाला लोकांचा कळवळा येतो, दया येते आणि त्यावेळेला आम्ही आमचे हात मोकळे करतो, आमच्या बांधलेल्या ज्या मुठा आहेत त्या आम्ही मोकळ्या करतो, यासाठी की जी प्रीतीची जी कृती आहे ती कृती आमच्या जीवनाद्वारे इतरांपर्यंत पोहोचावी. लूका शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी आज पूर्ण तो अध्याय मननासाठी घेणार नाही, पण वारंवार किंवा वेळोवेळी मी त्याचा फक्त उल्लेखच करणार आहे, कारण ती गोष्ट आपल्याला फार चांगल्या रीतीने माहिती आहे. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या शम्रोणाचा जो दाखला आहे तो पाहायला मिळतो. आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही इतके व्यस्त असतो की त्यामुळं आम्हाला इतरांच्या संकटामध्ये सहाय्य करण्यासाठी वेळ नसतो. मात्र काही लोकांना मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यासाठी वेळ असतो. पुष्कळशा ठिकाणी जे अपघात होतात, लोक संकटामध्ये आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, अशा वेळेला लोक त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करतात. हा चांगला शम्रोणी ह्याच्याजवळ जर मोबाईल असता तर काय केलं असतं, त्याने चित्रीकरण केलं असतं. पडलाय बाबा, टाकू आपण आता ग्रुपवर, एखाद्या सोशल मीडियावर. मला नाही वाटत. तुम्ही आणि मी, हा जो काइंडनेस आहे, ममता, दयाळूपणा, कृपाळूपणा, हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये असायला पाहिजेत. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा आदर्श आहे आणि जे त्याने आपल्याला करायला सांगितलेलं आहे ते स्वतः त्याच्या जीवनामध्ये होतं. त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याची जी पवित्रता आहे, त्याची जी शुद्धता आहे, ती आपल्यामध्ये यावी ही त्याची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो आहे, जसा मी पवित्र तसे तुम्ही पवित्र व्हा. एकदा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होता आणि त्यांनी अनेक जे स्टुडंट्स आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं, जे त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असे कॅन्डिडेट. क्षमा करा, मला थोडंसं अधूनमधून खोकला येतो. तर त्या कंपनीने इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आणि त्या कंपनीने बाहेर काही अंतरावर एक बैलगाडीवाला मुद्दामून ठेवला आणि खूप ओझ्याने ती बैलगाडी किंवा त्याची गाडी लादलेली आहे असं दृश्य त्या कंपनीवाल्यांनीच बाहेर केलं तयार.
आणि मनुष्य त्या ठिकाणी ठेवला आणि जसं काय तो खूप मेहनत करून ते फसलेलं चाक काढायचा प्रयत्न करत आहे. आणि बरोबर ज्या इंटरव्ह्यू जे येणारे आहेत त्या रस्त्याच्या बाजूलाच ते ठेवलेलं आहे. आणि कितीतरी कॅन्डिडेट्स आले, कितीतरी लोक तिथं आले, तरुण आले इंटरव्ह्यूसाठी. त्यांनी ते पाहिलं, दुर्लक्ष केलं. का? कारण मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, मला उशीर होईल. मग शेवटी अगदी शेवटच्या क्षणाला एक तरुण आला, घामाघूम झालेला तो आला. आणि मग त्याला विचारलं, आता हे सगळे ऑब्झर्व करत होते, पाहत होते जे अधिकारी आहेत ते, तुला उशीर का झाला? हा तर इंटरव्ह्यूचा वेळ टळून गेलेला आहे, आता शेवटच्या क्षणाला तू आलेला आहेस आणि तुझे ड्रेस वगैरे सगळे आता म्हणजे जरा घाण झालेले आहेत, डर्टी झालेले आहेत, घामाघूम झालेला आहे. त्याने सांगितलं, सर आय एम सॉरी, पण इंटरव्ह्यू देताना मी वेळेवर येत होतो, पण रस्त्यामध्ये मला एक कठीण परिस्थितीमध्ये असलेला एक व्यक्ती मला दिसला, त्याला मदतीची गरज होती सर, आणि मी त्याला मदत केली. त्याची फसलेली गाडी मी काढण्यासाठी त्याला मदत केली. त्याने सांगितलं, यू आर सिलेक्टेड, तुझी निवड झालेली आहे. कारण कंपनीनेच तो मनुष्य ठेवला होता आणि कंपनीला पाहायचं होतं की त्या मनुष्याला कोण मदत करणार आहे त्याच्या संकटामध्ये. ॲक्ट ऑफ काइंडनेस, जो ममताळूपणा आहे, जो दयाळूपणा आहे, तो इतरांच्या संकटामध्ये आमच्या जीवनाद्वारे दिसायला पाहिजे. काइंडनेस टेक्स द ॲक्शन. दुसरा मी मगाशी म्हटलेलं, काइंडनेस इज लव्ह इन ॲक्शन. काइंडनेस विल गिव्ह and kindness will share. Kindness sees the needs of others. जो काइंडनेस, ममता आणि दयाळूपणा जो आहे, हा इतरांच्या गरजा बघतो. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती या नात्याने हा जो पवित्र आत्म्याचं जे फळ आहे हे आमच्या जीवनामधून दिसायला पाहिजे. मी मागच्या वेळेला त्याचा उल्लेख केला की आपण असं म्हणू शकत नाही की देवा हे 7 फळं माझ्या जीवनाद्वारे दिसतील, पण हे 2 फळं कदाचित कठीण आहे, मी देऊ शकणार नाही, असं आपण म्हणू शकत नाही. ही 9च्या 9 फळं आमच्या जीवनापासून देव अपेक्षित आहे, अपेक्षा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी आलो आहे ते जीवन देण्यासाठी आणि ते विपुल प्रमाणामध्ये देण्यासाठी आलेला आहे. अर्धवट नाही, थोडकंच नाही, पूर्ण जीवन देण्यासाठी आलेला आहे. पॉल म्हणतो आहे, कोणी स्वतःचेच हीच पाहू नये तर इतरांचेही पाहावे, दुसऱ्यांचेही पाहावे. आणि हा जो काइंडनेस वर्ड आहे ह्याचा अभ्यास करीत असताना अनेक वचनं माझ्या समोर आलेले आहेत. त्याचा आपण काही बघणार आहोत. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आपण काढू. आता हा जो हे पवित्र आत्म्याचं तर फळ आहे आपण बघत आहोत. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये. त्याचबरोबर ही आपल्याला आज्ञा देखील आहे की आपण ममताळू असावं. आणि मग कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचूया. कोणी फार मोठ्याने वाचेल का? खूप मोठ्याने. थँक्यू ब्रदर, वाचा तुम्ही. पुढे 13.
आमेन. थँक्यू. थँक्यू सिस्टर. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. आपण काय म्हणतो तो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, नामधारी नाही. ख्रिस्ती कोणाला म्हटलेलं आहे आपण ते पण बघितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, जो ख्रिस्तासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे तो ख्रिस्ती आहे. आणि तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत. म्हणून करुणायुक्त हृदय, कळवळा आपल्याला आला पाहिजे दुसऱ्यांचा. तिथं NIV भाषेमध्ये काइंडनेस हा शब्द आहे. ममता, नम्रता, लीनता, सहनशीलता ह्या अंगिल्या. हे गुण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असायलाच पाहिजेत. जर नसतील तर आम्हाला ख्रिस्ती पण म्हणावं किंवा नाही हा प्रश्न आपल्यासमोर येईल. कारण ख्रिस्ती जीवनामध्ये हे जे देवाचे गुणधर्म आहेत आणि पवित्र आत्म्याची फळं आहेत हे आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत. ऑप्शनल नाही आहे. जमलं तर करील, वेळ मिळाला तर होईल, असं झालं तर होईल, तसं झालं तर होईल, जर तरची भाषा नाही आहे. आणि म्हणून हे पवित्र आत्म्याचं फळ पण आहे आणि त्याबरोबरच आपल्याला देवाची आज्ञा देखील आहे की तुम्ही हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे आहे. लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, 38 वाचा मोठ्याने. ज्यांनी आता वाचलं नाही दुसरं कोणीतरी वाचा. थँक्यू. व्हेरी गुड. तिकडून पलीकडून मागच्या बाजूने कोणी मोठ्याने वाचेल का? आमेन. आता मी माईकमध्ये वाचतो. चांगलं, पुष्कळ जणांना ऐकू आलं. याही बाजूचं आलं. कदाचित काही जणांच्या नसतील म्हणून मी वाचतो. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दडपून हलवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. आता माझा चष्मा, मला वाटलं की मला चष्म्याची गरज पडणार नाही, पण पडली आज. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हास परत घालतील. म्हणजे ज्या वेळेला आम्ही देतो त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये, कुठेही कमी आम्ही देऊ शकत असताना कमी. आणि तिथे जे म्हटलेलं आहे, ज्या वेळेला आम्ही चांगले माप भरून देईल त्याच वेळेला आम्हाला चांगले माप भरून मिळेल, देवाचा आशीर्वाद मिळेल. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. काही वेळेला आपण जातो नाही का आणि फळं घेतो. काही लोक दांडी मारतात आणि हे मला दुसरीकडे पण पाहायला मिळालं काही ठिकाणी. बुडी लाईनमध्ये ज्या वेळेला जातो काही घ्यायला, ते देतात बरोबर, आपल्याला दिसतं ते, पण काहीतरी ती ट्रिक असते आणि मग आपल्याला दिसून येतं की हे जेवढं आहे तेवढं नाही आहे. हां, आहे ना, जेवढं आहे तेवढं नाही आहे. ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये देवाची प्रीती आहे, जेव्हा आम्हाला देवाची ओळख आहे, त्यावेळेला कोणतीही ख्रिस्ती व्यक्ती अशा प्रकारे व्यवहार करणार नाही.
फसवणूक करणार नाही. आम्ही फसवणारे लोक नाही आहेत. आम्ही उदार हस्ते देणारे लोक आहोत. पुष्कळशा ठिकाणी जमिनीवरून वादावादी, प्रॉपर्टीवरून वादावादी, पैशावरून वादावादी. का हे व्हावं? कारण त्या लोकांना अजून ख्रिस्त कळालेला नाही आहे. ज्याला ख्रिस्त कळालेला आहे तो अशा प्रकारे व्यवहार करणार नाही, फसवणूक करणार नाही. आणि म्हणून द्या आणि दिले जाईल. मग फिलिप्पियरास पत्र त्याकडे आपण वळू. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय. आता मीच वाचतो माईकमधून, म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांना समजेल. फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय 1 पासून. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याचे काही भागीपण, काही कळवळा व करुणा. कळवळा आणि करुणा. आता त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये हा काइंडनेस वर्ड असेल, मी चेक केलं नाही, पण ज्या ज्या ठिकाणी करुणा किंवा कळवळा आहे त्या ठिकाणी काइंडनेस वर्ड आहे इंग्लिश भाषांतरामध्ये. मी चेक केलं नाही, पण तो असेल असं मला वाटतं. कळवळा आणि करुणा ही जर आहेत, आणि हे कोणाच्या ठाई आहे? ख्रिस्ताच्या ठाई आहे. ख्रिस्ताच्या ठाई आहे. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखी प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. ज्या ठिकाणी ख्रिस्ताची प्रीती आहे त्या ठिकाणी कळवळा आहे, करुणा आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये समचित्तपणा, एकमेकावर सारखी प्रीती करणं आणि एक जीव होऊन एक चित्त होणं, हे पौलाने फिलिप्पी येथील मंडळीला सांगितलेलं आहे. माझ्या ठाई ख्रिस्त आहे, मी ख्रिस्ती आहे, सर्व हे गुणधर्म माझ्या ठाई आहे, असं जर कोणी म्हणत असेल पण त्याच्या कृतीमधून ते जर दिसत नसेल तर ते फसवणूक आहे, खोटेपणा आहे, तो वरपंगी आहे. वरपंगीपणा तो असेल किंवा नामधारीपणा तो असेल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला कनवाळूपणा, ममताळू आहे, त्यावेळेला आमच्यातील कोणीही जर गरजवंतू आहे तर त्याला आम्ही मदत केली पाहिजे. माझं कसं होईल आणि मी काय खाऊ आणि माझ्या गरजा, ज्या वेळेला हा कनवाळूपणा आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे करते आहे. तो खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. जो मी माझं आहे ना तो स्वार्थी आहे. आणि आपण जी प्रीतीबद्दल बघितलेलं आहे, प्रीती ही निस्वार्थी आहे. त्या प्रीतीमध्ये मला काय देता येईल ही भावना आहे, मला काय मिळेल हे नाही आहे. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. आगापे लव त्याला आपण म्हणतो आहे. आणि ते आपल्या ठाई असेल तरच हा कळवळा, हा ममताळूपणा आपल्या ठाई येईल, अदरवाईज येणार नाही. इर्मया याचा 31वा अध्याय. इर्मया 31 3रं वचन मी वाचतो आहे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ करेल. आता इथं काय शब्द आलेला आहे? वात्सल्य. त्या वचनाकडे थोडंसं लक्ष देऊया. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिलेले आहे. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने. कशी त्याची प्रीती? सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम
करीत आलो आहे. म्हणून मी तुला वात्सल्याने, त्या दयाळूपणाने, त्या ममताळूपणाने मी तुला जवळ केलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही फार पात्र होतो, आम्ही फार धार्मिक होतो, आम्ही फार चांगल्या घरातले होतो, फार प्रसिद्ध होतो म्हणून नाही आहे. तर देवाचं प्रेम आणि त्याचं वात्सल्य, देवाचं प्रेम आणि त्याची ममताळूपणा, देवाचं प्रेम आणि त्याचा कनवाळूपणा हा आपल्याला देवाच्या ठाई दिसून येतो आहे. तो आपल्या ठाई असणं गरजेचं आहे. प्रीती आणि वात्सल्य यांनी जवळ केलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, मला त्या ठिकाणी एक दोन मुद्दे मला आज क्लिअर करायला पाहिजेत. आणि ते म्हणजे आपल्या घरामधील जे नातेसंबंध आहेत, पतीचे, पत्नीचे, लेकरांचे, ते ह्या प्रीतीमुळं त्या ठिकाणी ते एकमेकांच्या जवळ येणारे ते पाहिजेत, त्या ठिकाणी वात्सल्य पाहिजेत, त्या ठिकाणी ममताळूपणा पाहिजे. आणि पहिले कोरिन्थ्याच्या 13व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. 4थ्या वचनामध्ये प्रीती कशी आहे? सहनशील आहे. आणि प्रीती कशी आहे? उपकारशील आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रीती उपकारशील आहे, उपकार करणारी ती आहे. आणि कोणावर उपकार? फक्त जे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरच नाही, शत्रूवर प्रेम करा हे तर बायबलच सांगताय, आपल्याला माहिती आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा हे आपल्याला बायबल सांगताय. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये ही प्रीती एकमेकाला जोडणारी आहे, ती विभक्ती करणारी नाही आहे. आणि त्याचबरोबर मला हे पण सांगू द्या की ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, ज्या ठिकाणी आमचे शेजारी आहेत, त्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला ही प्रीती आणि आमची सहनशीलता आणि आमचा ममताळूपणा त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. आणि म्हणून कुटुंबामध्ये काइंड लँग्वेज आणि आता काइंड ॲक्ट आपण बघितलं आणि बघत आहोत. आणि काइंड लँग्वेज, दयाळूपणाची किंवा ममताळूपणाची भाषा. त्याचं उदाहरण मी एक लहानसं मागे मी दिलं होतं, ते मी आताही देतो. एका बायबल स्टडीमध्ये मी ते सांगितलं होतं. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं की उद्या 6 वाजता आमच्या घरी तुम्ही या. मी नाही येणार. ओके, सी यू, बाय. अरे मला माहित आहे की माझ्याजवळ काहीतरी चांगली कारणं आहेत, योग्य कारण आहे, मी जाऊ शकत नाही, हे 100% ठीक आहे. पण भाषा, लँग्वेज, ब्रदर तुम्ही मला बोलवलं, थँक्यू, मला खूप यायला पाहिजेत, पण मला एक काम आहे बरं, सॉरी मी येऊ शकत नाही. काय झालेलं आहे? काइंड वर्ड्स, काइंडनेस. दुसरं उदाहरण, आपलं लहान लेकरू चाललंय, त्याला ठेस लागली, ते तुमच्याकडं आलं, घरामध्ये आलं, ठेस लागली पप्पा, ठेस लागली मम्मी. 2 प्रतिक्रिया राहतील. एक राहील, अरे काय मूर्ख आहेस तू, खाली पाहून चालता नाही येत तुला, वेड्या. दुसरी प्रतिक्रिया राहील, बाळा जपून चाल, लागलं तर नाही ना तुला. काइंड वर्ड्स. घरामध्ये ग्लास फुटला आपल्याकडून, तर माझ्याकडून चुकून फुटला, तुझ्याकडून फोडला तू. काइंड वर्ड्स, काइंड वर्ड्स. आपल्या एखाद्या घरामध्ये काम करणाऱ्या बाईकडून काहीतरी नेहमी अजूनमधून फुटतच राहत नाही का.
मग आपण कसा बोलतो त्यांच्या संगती, हा काइंडनेस आमच्या जीवनामधून दिसतो आहे काय? मग दयाळूपणामध्ये ह्याला कसं लागू आहे ते? दयाळूपणा, कनवाळूपणा, ममताळूपणा हे सर्व इंटरकनेक्टेड आहे. आमची ॲटिट्यूड मॅटर्स. आता काइंड वर्ड्समध्ये तर आपण पुष्कळ गोष्टी बघत आहोत. दुसरी अजून एक, आता हे फार लहान बाबी आहेत पण फार महत्त्वाचे आहेत. असं सांगतात की अमेरिकेचे प्रेसिडेंट काही शतकांपूर्वी होऊन गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे विल्यम मॅकेनली. हे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते आणि एका विशिष्ट मुख्य पदासाठी त्यांच्यासमोर 2 कॅन्डिडेट होते. दोन्हीही क्वालिफाईड होते आणि त्यांना फार पेच प्रसंग निर्माण झाला की ह्या दोघांपैकी मी निवडू तरी कोणाला, कसं निवडू? त्यांनी एक ट्रिक केली. त्यांनी काय केलं की एक पब्लिक ठिकाणी त्यांना सांगितलं की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन आपण जाऊ. आणि मग त्यांना चढायला लावलं बसमध्ये. ते गेले. त्यांना माहीत नव्हतं की प्रेसिडेंट पण आपल्या सोबत येणार आहे. आणि त्यांना न सांगता ते दुसऱ्या दाराने बसमध्ये चढले आणि जाऊन बसले, एका कोपऱ्यात ठिकाणी जाऊन बसले. आणि हे 2 जे कॅन्डिडेट होते ते तिथे एक समोर एक पाठीमागं. आणि एक म्हातारी बाई बास्केट घेऊन त्या ठिकाणी आली आणि हे प्रेसिडेंट पाहत होते. आणि हे 2 कॅन्डिडेट कसं त्यांना प्रतिक्रिया करतात, काय होतं हे बघत आहेत, कारण त्याच्यावरून त्यांची पारख होणार होती. आणि मग एका जणाच्या त्या जो कॅन्डिडेट होता त्याच्याजवळ ती बाई गेली आणि उभी राहिली. एका हाता ती बास्केट तिने ठेवली. म्हातारी बाई होती आणि ज्या व्यक्तीचं त्यांना वाटत होते की ही निवडावी ही असेल, त्यांनी काय केलं की दुसरीकडं तोंड करून असं दाखवलं की माझं लक्षच नाही, या बाईकडं लक्षच नाही, आणि न्यूजपेपर वाचायला लागले. प्रेसिडेंट उठले, समोर गेले आणि त्या बाईला हात धरून आणला. बाई, या ठिकाणी तुम्ही, माझी जागा आहे, तुम्ही बसा. आणि मग त्यांना त्या दोघांमधलं कोण त्या पदासाठी योग्य आहे ते त्यांनी नंतर ठरवलं. पण ज्याने त्या बाईकडे दुर्लक्ष केलं निश्चितच त्याची निवड झालेली नाही आहे. आणि मग त्याला समजलं की अरे बापरे, ह्या बसमध्ये प्रेसिडेंट देखील होते आणि त्यांनी या बाईला जागा दिली, मी दिली असती तर माझं पद झालं असतं. म्हणजे हा सगळा दिखाऊपणा होता. ॲक्ट ऑफ काइंडनेस. ॲक्ट ऑफ काइंडनेस. एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने जात आहे आणि त्याला रस्ता ओलांडायचा आहे, त्यावेळेला तुम्ही ख्रिस्ती या नात्याने तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, तुम्हाला माहिती आहे की ह्याला मदतीची गरज आहे, त्यावेळेला तुम्ही इग्नोर करून जर समोर जात आहात तर तो आमचा ख्रिस्तीपणा नाही आहे. योसेफाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. त्याच्या भावांनी त्याचं वाईट केलं, त्याला विकलं, त्याच्यावर त्यांनी कसा जुलूम केला हे आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेला योसेफ त्या सर्व परिस्थितीमधून जाऊन इजिप्तचा अधिपती झाला, मिस्र देशाचा अधिपती झाला, आणि मग हे भाऊ त्याच्याकडं कसे गेले हे आपल्याला माहिती आहे. त्याने बदला न घेता त्यांच्यावर प्रीती केलेली आहे आणि जे अन्न सामग्री त्यांना दिलेली आहे त्यांनी त्यांना जवळ केलेलं आहे. सगळ्यात चांगलं जुन्या करारातलं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या व्यक्तीने आमच्यावर जुलूम केला, अत्याचार केला, विरोध केला, तरीही मी त्यांच्यावर ती प्रीती करेल, कारण ती प्रीती मला ख्रिस्ताने शिकवलेली आहे. आणि त्याची दैवी प्रीती ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये वास घेत असते त्यावेळेला आम्ही बदला घेत नाही, तर आम्ही त्या प्रीती खातर त्या व्यक्तीची मदत करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
एका गालात मारली तर दुसरा गाल तू पुढं कर. हे देवाचं वचन आपल्याजवळ आहे. बदला घेणं हे नाही आहे. मी मागेच बोलताना मी सांगितलेलं आहे, पुष्कळशे बाहेरचे लोक म्हणतात ईट का जवाब पत्थर से देंगे, आणि त्याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. तो एका क्षणामध्ये सर्वांचा संहार करू शकला असता. इतकं सामर्थ्य त्याच्या ठाईम होतं ज्यावेळेला तो क्रूसावर चढला त्यावेळेला. पण केवळ प्रेमाच्या काही तुम्हाला आणि मला, आम्हाला तारण प्राप्त व्हावं, त्याचा तो दयाळूपणा, त्याचा तो ममताळूपणा, त्याची प्रीती ही आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे. आपल्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ते सर्व काही सहन केलेलं आहे. आपण लूक शुभवर्तमानाकडे जाऊया. तीस 6वा अध्याय 30 पासून पुढे मी वाचतो आहे. लूक शुभवर्तमान 6:30. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, जो तुझे काही हरण करतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. लोकांनी तुझ्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुम्हावर प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकारपणा तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकास उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. तो अनुपकारी व वाईट याचवरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. आणि मंडळी म्हणेल प्रेज द लॉर्ड, आमेन, हालेलुया. जे आपल्यावर प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती करणं फार सोपं आहे. पण जे आपल्यावर प्रीती करत नाही त्यांच्यावर प्रीती करणं हे प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे. हे आम्हाला कठीण वाटतं आणि कठीण आहे. पण ज्या वेळेला प्रभूची आणि आमची तारणारा म्हणून ओळख होईल आणि तो आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेला हे कठीण होणार नाही. हे सहज रीतीने आपल्या जीवनामधून व्हायला पाहिजे. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, त्याचे बरे करा. काय करा? बरे करा. निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल. देवाची स्तुती असो. सुंदर हे वचन आहे नाही का आपल्यासाठी, तुमच्यासाठी. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 28व वचन. 28 वचन. चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये, तर गरजवंताला द्यावे, यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. म्हणजे हा जो प्रीती आहे आणि हा जो ममताळू आणि दयाळूपणा आपण जे बघत आहोत हे सर्व देण्याबद्दल आहे, इतरांसाठी देण्याबद्दल आहे. आणि मला हे सांगू द्या, पवित्र आत्म्याची फळं हे आम्ही ज्या बघत आहोत, ज्या झाडावर फळ असतं त्या फळाचा उपभोग त्या झाडाला होत नाही, इतरांना होत असतो. बरोबर आहे? लोक तिथून ते तोडतात आणि त्याचा उपभोग घेतात, ते मार्केटमध्ये जातं, विकतं, लोक खातात, फिनिश. तशाच प्रकारे मला सांगू द्या, पवित्र आत्म्याची फळं ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये असतील ना त्यावेळेला आम्हाला त्याचा लाभ होणार नाही आहे. लाभ दुसऱ्यांना होतो आहे, पण समाधान मात्र आम्हाला मिळेल.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही आनंदी राहू, समाधान आहे की आमच्यामुळं कोणाचं तरी बरं झालं, आमच्यामुळे कोणाला तरी मदत झाली, आमच्यामुळं कोणाला त्यांच्या संकटामध्ये आणि त्यांच्या दुःखामध्ये आधार मिळाला, याचा मला आनंद होत आहे. भलं त्रास होईल, भलं दुःखामधून आणि त्रासामधून आणि कष्टामधून जावं लागेल, पण त्यामुळं जर इतरांना सुख मिळत आहे तर त्यामध्ये मला सुख आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे, नाही का? आणि कितीतरी रेफरन्सेस आणि शास्त्रभाग आपल्याला बायबलमध्ये सापडतील. आता सगळेच आपण बघणार नाही आहेत, पण एक दोन आपण बघूया. नीतिसूत्रे, आपला वेळ होत आहे. नीतिसूत्रे याचा 11वा अध्याय काढू आपण. नीतिसूत्रे याचा 11वा अध्याय आणि 17वं वचन वाचा मोठ्याने आता कोणीतरी. थँक्यू ब्रदर. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे काय करतो? हित करतो, पण निर्दय स्वतःवर संकट आणतो. तुम्ही घरी जाऊन जर बघितलं ना, सर्च केलं, गुगलवर जरी सर्च केलं, टाकलं, तर तुम्हाला इतके बायबलचे रेफरन्सेस पाहायला मिळतील. त्याच्यावर आपण आता आजच्या मननासाठी मोजकेत घेत आहोत. नीतिसूत्रे 19वा अध्याय आणि 17वं वचन वाचा कोणीतरी. आमेन. जो दरिद्र्यावर काय करतो? दया करतो, तो परमेश्वराला उसने देतो. त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल. कोण करेल? देव करेल. आमेन. देवाची स्तुती. इफिस्करास पत्र 4था अध्याय, 4था अध्याय आणि 32वं वचन मोठ्या निवासा कोणी. आमेन. थँक्यू. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. आता इथे दयाळूपणा आणि क्षमाशीलता हे दिसून येतं. आम्ही क्षमा केल्याशिवाय इतरांवर दया पण करू शकणार नाही. बरोबर आहे? क्षमाच केली नाही, कटुत्व आहे मनामध्ये, द्वेष आहे, त्याच्यावर दया कशी करता येईल? मग प्रीती आणि त्याच्यामध्ये दयाळूपणा आणि त्याच्यामध्ये क्षमाशीलता असायला पाहिजे. मग आपल्या शब्दांनी किंवा जिवेने नव्हे तर कृतीने आणि सत्याने आपण प्रीती करावी. 1 योहान याचा 3रा अध्याय आणि 18वं वचन मी वाचलेलं आहे. 1 योहान 3रा अध्याय आणि 18वं वचन. आपल्या शब्दांनी म्हटलेले, आपल्या शब्दांनी किंवा जिवेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण काय केली पाहिजे? प्रीती केली पाहिजे. मग ॲक्ट ऑफ काइंडनेस, दयाळूपणाची कृती आणि दयाळूपणाचे शब्द, हे दोन्ही पण आहेत. आणि ह्याचा वारंवार आपल्याला अनुभव म्हणे किंवा त्याचा आपल्याला घरामध्ये पाहायला मिळतं. दयाळूपणा आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आपले काइंड शब्द आणि काइंड कृती आपल्याला घरामध्ये, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये
आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी, ज्या आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये हे आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. काइंड वर्ड्स. माझी आज ही इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती, त्याच्यामध्ये ही पवित्र आत्म्याची फळं दिसणं गरजेचं आहे. आमची व्यवहार, आमचं इतरांबरोबर बोलणं, आमची कृती कशी आहे, त्यामध्ये कनवाळूपणा आहे, दयाळूपणा आहे. स्वतःचं डोकं दुखलं, सगळं घर डोक्यावर घ्यायचं. बायको बसली पाहिजे, मुलं अरे हे गोळी आण, ती गोळी, माझं डोकं दाबून दे, चोळून दे, गरम पाणी दे, हे दे, ते दे. पण बायको आजारी असली तर तू तुझं बघून घे. काही लक्ष द्यायचं नाही, गोळ्या आणायच्या नाही, दवाखान्यात न्यायचं नाही. हे आपल्या घरामध्ये पाहायला मिळायला पाहिजे. प्रियांनो, आहेत तसे काही लोक आहेत, असतील, माहिती नाही. मी स्वार्थीपणा, मीपणा, माझं, मला चांगलं मिळालं पाहिजे, मला आराम मिळाला पाहिजे, मी बरा झालो पाहिजे. पण बायको किंवा पती असे असू शकतील की काही बाया नवऱ्याकडं लक्ष देत नसतील, पण देत असतील आणि द्यायला पाहिजे. प्रियांनो, पवित्र आत्म्याची फळे प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये, प्रत्येक तरुणामध्ये, तरुणीमध्ये, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ते. तुम्ही ख्रिस्ती आहात काय? आर यू ख्रिश्चन? देवबाप करो तुम्हाला आशीर्वाद देव. हा ममताळूपणा, काइंडनेस आमच्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. आपण बसलेले आहोत समजा, जागाच नाही, आणि कोणी एखादी व्यक्ती आली तर आम्ही उठून त्या व्यक्तीला म्हणतो, सर, सिस्टर, ब्रदर, बसा या ठिकाणी, मी खाली बसतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. ही वृत्ती आपल्यामध्ये आहे का? जी ख्रिस्ताच्या ठाई होती ती चित्तवृत्ती तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं पॉल म्हणत आहे. आणि ती वृत्ती ही आहे की तो देवा समान असता त्याने स्वतःला रिक्त केले आणि लीन केले येतपर्यंत की त्याने क्रूसावरील मरण हे पत्करलं आहे. आणि म्हणून दयाळूपणामध्ये, ममताळूपणामध्ये प्रीती तर आलेलीच आहे, पण त्यामध्ये क्षमाशीलता देखील आलेली आहे आणि त्यामध्ये लीनता आणि नम्रता देखील असायला पाहिजेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. हे देवबापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. हा ममताळूपणा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. कनवाळूपणा, आम्हाला लोकांची कळवळा यावं आणि त्यामुळे प्रभू आम्ही त्यांना मदत करावी, आमचे हात मोकळे करावे. प्रभू देवा, हा गुणधर्म, ही पवित्र आत्म्याची फळं आमच्या जीवनामधून दिसू दे. प्रभू देवा, लीन आणि नम्र असं तू कर. तुझ्या नावाला आम्ही पुन्हा एक वार धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. हे वचन आम्ही ग्रहण करावं, त्याचं जतन करून ठेवावं, आमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा, म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू देवा, प्रत्येकाला तू आज सकाळी स्पर्श कर, नव्याने बोल. प्रभू देवा, डोळे उघड, आम्ही नवीन निश्चय करावा. आणि ह्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं असेल आतापर्यंत, प्रभू देवा, आज याच ठिकाणी आम्ही तुला समर्पण करावं आणि नवीन निश्चयाने प्रभू आम्ही घरी जावं, हर्ष करत, आनंदाने आम्ही घरी जावं, असं तो होऊ दे. आज प्रभू या ठिकाणावरून बाहेर जाताना तू प्रत्येकाला स्पर्श कर अशी विनंती करतो, हात जोडतो. प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. तारणार आमचा जिवंत प्रभू परमेश्वर देव, याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण उभे राहूया.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, जसे आम्ही आमच्या ऋणी सोड तसे तू आमची ऋणी आम्हास, आणि आम्हास परिषद नकोस तर वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गाठ ही सर्व काळ तुझीच. हां. आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे राहणारा आमचा जिवंत देव, त्याची प्रीती, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्मा याची सुसंगती, जे सर्व लहान थोर विश्वासणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर, जे यूट्यूबच्या द्वारे जॉईन झालेले आहेत त्यांच्याबरोबर आज, उद्या आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती या जीवन येशू पवित्र तू उधम मज करी तुझे संत आमेन. बसूया.